100 कोटींचे आरोप झाले, पहिल्या फळीतलं मंत्रिपद गेलं। गृहमंत्री पदाचाही राजीनामा द्यावा लागला, मात्र ते पक्षासोबत एकनिष्ठच राहिले। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। तर होय, आज आपण अनिल देशमुखांबद्दलच बोलतोय, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले। त्यांचा मुलगा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। गुरुवारी त्यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवलाय। प्रकृतीच्या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं कारण सलील देशमुख यांनी नमूद केलंय। मात्र प्रकृतीचं कारण की आणखी कोणतं राजकारण, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे। सलील देशमुख यांचे वडील अनिल देशमुख यांच्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरून खटके उडाल्याचं सांगण्यात येतंय। काटोल नगरपालिकेत स्थानिक नेते राहुल देशमुख यांच्या शेतकरी कामगार पक्षासोबत युती करू नये, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार द्यावा असा आग्रह सलील देशमुख यांनी वडिलांना केला होता। मात्र त्यांच्या आग्रहाला बगल देत अनिल देशमुख यांनी शेकाप सोबत आघाडी करत राहुल देशमुख यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। त्यामुळे सलील देशमुख प्रचंड नाराज झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे। ज्या राहुल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत सलील देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने प्रचंड नाराजी असल्याचं कळतंय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या चरण ठाकूर यांचा विजय झाला, तर सलील देशमुख 65,522 मतावर दुसऱ्या स्थानावर होते। यावेळी राहुल देशमुख यांनी 6,182 मत घेतले होते। हीच गोष्ट मनात ठेवून आणि वडिलांवरील नाराजीमुळे पक्ष सोडलेले सलील देशमुख आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार असं बोललं जात आहे। तर सलील देशमुख यांच्याबाबत अजित पवार योग्य निर्णय घेईल असं सूचक वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्ता भरणे यांनी केलंय। त्यामुळे अनेक दशंक तुतारी फुंकणाऱ्या देशमुख कुटुंबात खरंच गृहकलह झाला का? सलील देशमुख तुतारी ठेवून घड्याळ हातात बांधणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांचा हुकुमी इक्का समजल्या जाणाऱ्या अनिल देशमुख यांच्या घरात फूट पडणार की हा विषय सामंजस्यानं सुटणार? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडीसाठी लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा।